हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ नवमोऽध्याय. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 11. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. मूढ लोक मला मानवी देहात पाहून माझा सर्व भूतमात्रांचा परमेश्वर हा भाव न जाणून माझी अवज्ञा करतात. पूर्ण वेडा परवडतो किंवा पूर्ण शहाणा आपण समजू शकतो, परंतु अर्धवट किंवा दीड शहाणा नको होतो. वेडा केवळ वेडे चाळेच करतो. शहाणा ठीक वागतो, परंतु अर्धवट किंवा दीड शहाणा काहीही कळत नसताना सर्व काही समजत आहे अशा थाटात आपल्याशी व्यवहार करतो. अशांचे वागणे आपण सहन करू शकत नाही. या अर्धवट किंवा दीड शहाण्यांनाच मूढ असे म्हणतात. परमात्मा म्हणजे काय असे जर विचारले तर भोळा बाबडा म्हणेल की बाबा रे, तो कसा का असेना, तो जिथे आहे तिथे राहू दे. त्याला माझा येथूनच नमस्कार. सर्वांना सुखी ठेव देवा. शहाणा त्याच्या जाणीवेप्रमाणे समजावून देण्याचा प्रयत्न करील, आपल्या परी साधना करील. परंतु मूढ म्हणेल की हो, मला माहिती आहे परमात्मा. मग तो परमात्मा सोडून इतर सर्व विषयांवर बोलेल. परंतु मूळ परमात्म्याचा मुद्दा मोठ्या हुशारीने गुलदस्त्यात ठेवील. त्याबद्दल एक अक्षरही बोलणार नाही. परमात्मा समोर आला तर भोळा बाबडा त्याला न समजता सहजच नमस्कार करील. शहाणा त्याला ओळखील आणि नमस्कार करेल. परंतु मूढ त्या परमात्म्याला अनेक प्रश्न विचारेल, त्याची टिंगल करेल, चेष्टा करेल, अपमान करेल. समोर आलेला परमात्मा कसा नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. मूढ अहंकारी असतात. त्यांना परमात्मा मानवी देहात पचू शकत नाही. स्वतःला जराही ज्ञान नसताना ते इतरांना अयोग्य मार्गदर्शन करतात. परमात्मा असेल तर त्याने समोर यावे असे ते आवाहन करतात. परंतु प्रत्यक्ष जेव्हा परमात्मा प्रकट होतो तेव्हा ते त्याला अहंकारामुळे ओळखू समजू शकत नाहीत. आपण आपल्यापेक्षा खालची पातळी जाणू शकतो. आपण आपल्या वरची पातळी समजू शकत नाही. प्रत्येकाची चेतना एका ठराविक जाणीवेपर्यंत विकसित झालेली असते. त्या पलीकडे त्याला जाणीव आलेली नसते. यास्तव अहंकार, अभिमान, अहमन्यता दूर सारून प्रत्येकाने अध्यात्म योग साधना, नामजप करून आपली योग ऊर्जा कुंडलिनी प्रज्वलित करावी आणि आपली चेतना सतत जागृत करण्याची साधना करावी. या योगे आपण परमात्म्याला समजू शकू, ओळखू शकू. हरिओम.